म्हणू म्हणू म्हणा काय खायचंय तुला? नमस्कार, अजून एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत असं ब्रेड ऑमलेट. हे अगदी पटकन असं बनवून तयार होतं. कधीतरी आपल्याला विचार पडतो की नाश्त्याला काय बनवावं, तर असं पटकन होणारं चीजी ब्रेड ऑमलेट तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर ब्रेड ऑमलेट बनवण्यासाठी इथे मी 4 अंडी घेतलेली आहे आणि त्याला एका भांड्यामध्ये फोडून घेणार आहे. 4 पण अंडी एका भांड्यामध्ये फोडून घेतलेली आहेत. हे ब्रेड ऑमलेट ना पटकन असं बनवून तयार होतं आणि चवीला खूपच छान लागतं. इथं मी 4 अंडी घेतले. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही जास्त अंडी पण घेऊ शकता. इथे मी 2 लोकांसाठी ब्रेड ऑमलेट बनवते. आता इथं माझी सर्व अंडी फोडून झाल्यात. त्याच्यामध्ये एक मी साधारणतः मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, तर त्याच्यामध्ये टाकून घेतला आहे. आणि इथे मी एक मोठी हिरवी मिरची बारीक अशी कट करून घेतली. मिरची कट करताना बारीकच कट करायची, म्हणजे ते ऑमलेटमध्ये खाताना खूप छान लागते. आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून हे अंड्याचं मिश्रण आपण साधारणतः 4 ते 5 मिनटं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. अंडी फेटून घेणं खूपच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, अंडं व्यवस्थित फेटलं जातं. तर अंड्याचा बॅटर व्यवस्थित असा फेटून झाला आहे, त्याला बाजूला ठेवून देऊया. आणि एका फुलपात्रामध्ये मी साधारणतः 2 ते 3 चमचे असं पाणी घेतलं आहे. नॉर्मल पाणी आहे हे. आणि त्याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून इथं मी तांबडं तिखट वापरते. मसाले असे छान पाण्यामध्ये मिक्स करून जर ऑमलेटमध्ये टाकले ना, तर त्याचे असे गुठळे पडत नाहीत आणि ऑमलेट खूप असं छान फ्लफी बनवून तयार होतं. आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर जिरा पावडर टाकली आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून आपण ऑमलेटमध्ये टाकून द्यायचं आहे. आणि परत त्याला 2 मिनटं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ऑमलेट करून घेऊया. तर ऑमलेट बनवण्यासाठी इथे एका पॅनमध्ये 1 चमचाभर इतकं तूप टाकलं आहे. इथं मी तुपाचा वापर केला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटर पण वापरू शकता. आणि त्याच्यामध्ये जे आपण ब्रेड ऑमलेट बनवण्यासाठी जे ब्रेड आहेत ते नॉर्मल 1 मिनटं छान असे शेकून घ्यायचे. तुपामध्ये ब्रेड छान असे भाजून घेतल्यामुळे ब्रेडला खूपच छान अशी चव लागते. आता तुम्ही बघू शकता 1 मिनटं झाला मी परतलं आहे. आता ह्याला मी काढून घेते. आता हे आपले ब्रेड ऑमलेट बनवण्यासाठी तयार आहेत. आता त्याच सेम पॅनमध्ये अर्धा चमचा तूप टाकून आपण जो अंड्याचा बॅटर बनवला होता तर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं पसरून घेऊयात. आता त्याच्यावर 1 चिमूटभर अशी मिरपूड टाकली. आता त्या ब्रेडचे स्लाइस आहेत ते आपण ऑमलेटवरती ठेवून घेऊया. एका बाजूने ठेवून पलटी करून दुसऱ्या बाजूनं पण आपण त्याला बॅटर लागेल असं ठेवून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं दोन्ही बाजूनं अंड्याचा बॅटर लावून त्याला ठेवून घ्यायचं आहे. जर एखाद्या ठिकाणी अंड्याचा बॅटर लागला नसेल तर चमच्याने वरून टाकून घेऊया. त्याला मीडियम गॅसवरती आपण 2 मिनटं शिजवून घेऊया. तुमच्याकडे जर चीजची स्लाइस असेल तर तुम्ही ते टाकू शकता. माझ्याकडे ते मोझरेला चीज आहे ते, त्याच्यामुळे त्याच्यावरती मी थोडंसं खिसून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय. चीज टाकल्यामुळे तर खूप छान चव येते आणि एकदम स्ट्रीट स्टाईल अंडा ब्रेड ऑमलेट आपलं बनवून तयार होतं. आता चीज टाकून घेतलं आहे. आता आपण ऑमलेटला पलटी करून घेऊया. त्याच्यासाठी अर्धं ऑमलेट ब्रेड स्लाइसवर टाकून त्याला मधून असं कट करून घ्यायचं आहे आणि परत पलटी करून त्याला दोन्ही बाजूनं व्यवस्थित असं आतून ते शिजलं पाहिजे असं त्याला मीडियम गॅसवर आपण 1 ते 2 मिनटं दोन्ही बाजूनं छान असं शिजवून घेणार आहोत. तुम्हाला गरज वाटत असेल तर थोडंसं अजून तूप किंवा बटर तुम्ही घालू शकता. इथे मी थोडंसं तूप घातलं आहे आणि मध्यम आचेवरती त्याला 1 मिनटं अजून छान असं शिजून देणार आहे.
म्हणजे ऑमलेट छान असं आतमधून शिजलं जातं. आता इथं बघू शकता माझे ब्रेड ऑमलेट तयार झाले. त्याला मी काढून घेते. आता त्याला कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता, पण अशा प्रकारे कट केलं की ते दिसताना पण खूप छान दिसतं आणि खायला पण सोपं पडतं. तर त्याला मी मधून कट करून घेते. बघू शकता किती छान असं आपलं ब्रेड ऑमलेट बनवून तयार झालं आहे. आता त्याला एका प्लेटमध्ये ठेवून घेऊया आणि त्याच्यावरती थोडंसं मी चीज टाकलं आहे. आपलं ब्रेड ऑमलेट तयार आहे.